रायगड, राजगड असे 11 दुर्ग युनेस्को मध्ये सामील झालेत. पण त्याचा फायदा काय? पहिलं तर या जागांना इंटरनॅशनल ओळख मिळेल. म्हणजे जसे युनेस्को मध्ये आल्यानंतर अजंठा आणि एलोरा केव्स या फक्त त्यांच्या कलेसाठी नाही तर भारतातील एक महत्वाची जागा म्हणून ओळखण्यात येऊ लागल्या. दुसरं म्हणजे ह्या दुर्गांसाठी फंडिंग वाढेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या किल्ल्यांकडे अजून जास्त लक्ष देईल. आणि तिसरं म्हणजे टुरिझम देखील वाढेल. आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा ट्रिप्स काढतात तेव्हा मोस्टली युनेस्को साइट्सना ते प्राधान्य देतात. अनेक टूर्स वाले पण रायगड आणि इतर दुर्गांना त्यांच्या लिस्ट मध्ये ऍड करतील, ज्याने स्टे, हॉटेल, गाईड असे बिझनेस वाढायला मदत होईल. आणि चौथं म्हणजे युनेस्को अंडर असलेल्या जागांना वॉर टाइम प्रोटेक्शन असतं. यदा कदाचित कोणतं युद्ध झालं तर या जागांना स्पेशल प्रोटेक्शन मिळेल आणि ह्या ठिकाणी हल्ला होण्याची पॉसिबिलिटी पण कमी असेल. आणि पाचवं आणि शेवटचं म्हणजे जगभरातून या जागांना मदत मिळेल. येथे होणाऱ्या प्रोजेक्टसाठी इंटरनॅशनल कोलॅबरेशन मिळू शकेल. उत्खनन आणि लेझर स्कॅनिंग अशा गोष्टींसाठी जपान, फ्रान्स अशा देशांमधून तज्ज्ञ लोक मदत करू शकतील. आणि आय होप सगळे बदल चांगल्याच वेने होतील आणि आपले हे दुर्ग वर्षानुवर्षे तसेच राहतील.